नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बघूया की खरीप पीक विमा जो 2024चा जो आहे तो उर्वरित राहिलेला जो एल्डबेसचा जो पीक विमा आहे त्याची रक्कम दाखवायला सुरुवात खरंच झालेली आहे का, त्या संदर्भाचं नेमकं मागचं काय अपडेट आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता लोकलाइज्ड पीक विमा जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्यांनी क्लेम केलेला त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे. मग आता उर्वरित जो राहिलेला पीक विमा आहे ते शेतकऱ्यांना कधी खात्यामध्ये येणार याच्यात म्हणजे सर्वांचं लक्ष लागले. तर चला तर मग बघूया की आपल्याकडे आपण व्हॉट्सअपला चेक केलं होतं तर त्या ठिकाणी असं दाखवत आहे की 1/6/2025ला क्लेम स्टेटस नो क्लेम आणि अमाऊंट 0 दाखवत आहे आणि क्लेम टाईप इल्ड बेस्ड दाखवत आहे. आणि 2 यांच्या पॉलिसी आहेत, म्हणजे एका पॉलिसीमध्ये 2 गट असतात आणि त्या म्हणजे किती पण गट असू शकतात ज्याच्या त्याच्या पॉलिसीनुसार. यांचे 2 गट आहेत, त्या दोन्ही गटांचं या ठिकाणी दाखवत आहे क्लेम स्टेटस नो क्लेम आणि यांना म्हणजे की लोकलाइजचा पीक विमा मिळालेला आहे आणि हे बीड जिल्ह्यातलं स्टेटस आहे. तर असे भरपूर जणांचे स्टेटस म्हणजे बीड जिल्ह्यातलं असं बीड जिल्ह्यामध्येच नाही तर बुलढाणा जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्यांच्या असंच दाखवत आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही म्हणजे क्लेम केलं, काढणी पश्चात क्लेम केलेला होता. तर मग असं स्टेटस काल म्हणजे 1/6/2025ला शो झाल्यानंतर कंपनीला कॉल करण्यात आलं. तर कंपनीकडून असं सांगण्यात आलं की तुमचं काढणी पश्चात म्हणजे की नुकसान झालं असेल, तुम्हाला पीक विमा मिळेल, तुम्ही क्लेम केला असेल. पण तुमच्या जे म्हणजे महसूल मंडळ तुम्ही ज्या जिल्ह्यातील असतील, ज्या तालुक्यात असतील आणि तुमच्या जर महसूल मंडळामध्ये जी काढणी पश्चात जी म्हणजे जे उत्पन्न निघतं ते उत्पन्न जर म्हणजे गेल्या वर्षी 2023च्या जर तुलनेमध्ये जर नुकसान कमी असेल तरच इल्ड बेसचा पीक विमा मिळतो. आता मग हे बीड जिल्ह्यातील आपण स्टेटस पाहिलं तर बीड जिल्ह्यातील आपण एक लोकमतच्या पेपरला न्यूजला देखील आलं की शेतकऱ्यांना बँक खाते तपासा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आणि 8,43,000 शेतकऱ्यांना मिळणार 400 कोटी. मग याच्यामध्ये काढणी पश्चात नुकसान भरपाई देखील मंजूर करण्यात आलेली आहे असं सांगण्यात आलेलं होतं. पण वास्तविक बीड जिल्ह्यातील म्हणजे इल्ड बेसची रक्कम कोणालाही शो होत नाही, सगळ्यांचा असंच शो होतं 1/6/2025. ज्यांना झाला असेल बीड जिल्ह्यातले त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा की आमची इल्ड बेसची रक्कम दाखवत आहे. म्हणजे आता तुम्ही इथं बघू शकता की तुमच्या म्हणजे इथं तालुक्यानुसार देखील रक्कम दाखवलेली आहे, किती शेतकरी काढणी पश्चात म्हणजे त्यांच्यासाठी पत्र करण्यात आलेली. त्यांनी या ठिकाणी 380 कोटीची जी रक्कम आहे ती लोकलाइज्ड अंतर्गत म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या अंतर्गत 2-4 ट्रिगरच्या अंतर्गत मंजूर करण्यात आले. पण 380 कोटी नसून तर 289 कोटीच फक्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत. मग उर्वरित जे राहिलेले 80 ते 90 कोटी आहेत ते मग कधी जमा होतात हे म्हणजे पीक विमा कंपनीचाच सर्वच्या सर्व घोळ आहे. त्याच्यामुळे मग आता कधी पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये येणार उर्वरित जो राहिलेला 80-90% आणि हे आपलं न्यूजच्या म्हणजे आपलं पेपरवरती दाखवण्यात आलेलं होतं. आता इल्ड बेसची रक्कम जी आहे ती 0 दाखवली तरी 18/4/2025ला देखील अशीच रक्कम दाखवण्यात आलेली होती की 0 क्लेम नो क्लेम आणि 1/6/2025ला त्याच्यामध्येच मॉडिफाय करून अपडेट करून आणि ही रक्कम म्हणजे असं जे स्टेटस आहे ते PM आपण स्टेटस चेक करतो त्यावरती ही रक्कम दाखवत नाही. ही फक्त ना फक्त आपलं व्हॉट्सॲप चॅटबॉटवरती दाखवते. ज्यावेळेस म्हणजे सरकारचा कंपनीला हप्ता दुसरा हप्ता जो वर्ग करण्यात येईल त्यानंतरच म्हणजे की रक्कम ही दाखवण्यात येईल. अद्याप कोणत्याही म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये रक्कम दाखवण्यात त्यांचं म्हणजे उर्वरित जो राहिलेली रक्कम असेल निधी जो त्यांच्या म्हणजे जिल्ह्याला मिळाला असेल आणि राहिला निधी म्हणजे लोकलाइज्ड अंतर्गत त्यांचा वाटप झाला, मिड टर्म अंतर्गत निधी वाटप झाला आणि रक्कम जर त्यांचा निधी जर कंपनीकडे त्या जिल्ह्याचा राहिलेला असेल तर त्यांची इल्ड बेसची रक्कम दाखवेल, बाकीच्या जिल्ह्यांची दाखवणार नाही. आणि जरी दाखवली तरी ज्यावेळेस ते दुसरा जो हप्ता आहे शासनाचा तो हप्ता वर्ग करण्यात आल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. तर आपण आता आणखीन बी मोठे प्रॉब्लेम आहेत की लोकलाइज्ड अंतर्गत काही जणांना 5 ते 6 हजार हेक्टर, काही जणांना 4, काही जणांना 3 आणि काही जणांना 25 ते 30 हजार हेक्टर असा पीक विमा का मिळाला. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्याकडे त्याचं प्रूफसहित दाखवतो आणि तुम्हाला जर म्हणजे तो व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आजचं जर शेतकरी मित्रांनो अपडेट आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर धन्यवाद.